झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की आता जामकरला समजणार आहे की सुधाकरच्या बायकोला लालीने मारलेलं आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर देवमाणूस या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जामकरला समजलेलं असतं की सुधाकरच्या बायकोचा खून झालेला आहे आणि ज्याने कोणी खून केलेला आहे त्याच्या हाताचे ठसे झाडाच्या फांदीवरती असतात आणि ते ठसे जामकरला मिळालेले असतात. आणि मग त्यामुळे जामकर ठरवतो की गावातल्या सगळ्या लोकांच्या हाताचे ठसे घ्यायचे, ज्यामुळे खरा गुन्हेगार समोर येईल. आणि मग प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की गावातले सगळे लोक पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात, ज्यामध्ये लाली सुद्धा असते. पण लाली मात्र हाताचे ठसे द्यायला साफ नकार देते, कारण लालीला माहित असतं की त्या झाडाच्या फांदीवरती तिच्याच हाताचे ठसे आहेत. आणि मग याचमुळे लाली जामकरला म्हणते की आमच्याच घरातली बाई गेली आणि तुम्ही आम्हालाच गुन्हेगार ठरवताय, त्यामुळे आम्ही आमच्या हाताचे ठसे देणार नाहीत. आणि मग हे ऐकल्यानंतर जामकर तिची माफी मागतो आणि जामकर तिला म्हणतो की आला आहात तर पाणी तरी पिऊन जा. आणि मग सगळ्या घरातल्या सदस्यांना जामकर पाणी प्यायला देतो आणि मग सगळेजण पाण्याचा ग्लास उचलतात आणि सगळेजण पाणी पितात. आणि मग त्याचबरोबर लाली सुद्धा पाणी पिते आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर येते. आणि मग बाहेर आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की जामकरने तर तिच्या हाताचे ठसे घेतले आहेत. म्हणजे लालीने जो पाण्याचा ग्लास उचलला होता त्यावर जामकरने तिचे हाताचे ठसे घेतले. तर असं काय आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच एकंदरीत पाहता आता जामकरने लालीच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत. आणि जेव्हा झाडाच्या फांदीवरचे ठसे आणि ग्लासवरचे ठसे मॅच होतील तेव्हा जामकर लालीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील. तर मग खरंच झाडाच्या फांदीवरचे ठसे आणि ग्लासवरचे ठसे खरंच मॅच होतील का लाली काहीतरी नवीन करेल ज्यामुळे तिचे ठसे मॅच होणार नाहीत? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.